रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गैनीनाथ महाराज की जय. वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज की जय. संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय. आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. आज आपण संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित तिसऱ्या भागामध्ये प्रवचन रूपी सेवा करत आहोत. प्रथम संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज यांना वंदन करून आपण प्रवचन सेवेला सुरुवात करूया. पहिल्या भागामध्ये आपण संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज यांच्या जन्माविषयी आणि त्यांच्या बालपणाविषयी माहिती पाहिलेली आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज यांचे वारकरी शिक्षण संस्थेतील शिक्षण आणि भ्रमंती करत येताना गोरोबा काका यांचे गावी येऊन नंतर गैनीनाथगड येथे आलेले आहेत आणि त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी आता प्रयत्न करायचे ठरवलेले आहे. भागवत धर्माची भगवी पताका हातामध्ये घेऊन त्यांनी लोकांचा उद्धार करायचा हे त्यांचे ध्येय आहे. ह्या दोन भागामध्ये आपण भाऊंचे जीवनचरित्र पाहिलेले आहे आणि आजच्या तिसऱ्या भागामध्ये आपण आता वामन भाऊ यांच्या जीवनचरित्राविषयी अधिक सविस्तर माहिती पाहणार आहोत. प्रथम गणेश स्तवन करून प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शिवस्तुती करूया. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी. जय जय वामन संत महाराजा जय जय वामन संत महाराजा तुमची कृपा सो आम्हा माथा तुमची कृपा सो आम्हा माथा. संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामन भाऊ यांना वंदन करून प्रवचन रूपी सेवा सुरू करूया. गैनीनाथ गडावर वसे संत थोर गैनीनाथ गडावर वसे संत थोर करीती भक्तांसाठी स्नेहाचा ठेवा भरपूर करीती भक्तांसाठी स्नेहाचा ठेवा भरपूर. वामन भाऊ महाराज संत सम्राट वामन भाऊ महाराज संत सम्राट त्यांची भक्ती घडवते जगाचा उद्धार त्यांची भक्ती घडवते जगाचा उद्धार. नाम घ्या भक्ती करा होई पावन नाम घ्या भक्ती करा होई पावन. संत संगतीने लाभतो सुखाचा सायन संग संगतीने लाभतो सुखाचा सायन.
शुद्ध भावनेने करा सेवा भाऊंची, शुद्ध भावनेने करा सेवा भाऊंची, लाभेल कृपा तुम्हा ही वामन भाऊंची, लाभेल कृपा तुम्हा ही वामन भाऊंची। संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराज की जय। जन्म झाला राहीबाई माता यांचे पोटी आणि नाव ठेवले वामन। शब्दच असा आहे पहा, ज्याचे मन वाईट नाही तो वामन, शुद्ध मन असं वामन भाऊ महाराज यांचं आहे। आणि अगदी सामान्य कुटुंबातून ते संत श्रेष्ठ झालेले आहेत। ते आता गहिनीनाथ गेलेले आहेत आणि ते तेथे राहून नाथांची सेवा करत आहेत। गहिनीनाथ यांची कृपा झाली आणि तेथे आता वामन भाऊ आलेले आहेत। तेव्हा गहिनीनाथ यांची जन्मकथा आज आपण सुरुवातीला थोडीशी पाहूया। मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, म्हणजेच मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना बोध दिलेला आहे। आणि एके दिवशी हेच गोरक्षनाथ नदी तीरी बसलेले होते। त्यावेळी काही छोटी छोटी मुले खेळ खेळत होती आणि त्यांना एक मातीचा गाडीवाण करून पाहिजे होता। छोटी मुले होती, त्यांनी बैल केले, बैलगाडी केली, परंतु त्यांना माणूस म्हणजेच गाडीवान काही करताच येईना। तेव्हा पलीकडच्या तीरावर गोरक्षनाथ ते बसलेले होते। लहान मुलांना असे वाटले, आपल्याला आता मातीचा माणूस म्हणजेच पुतळा बनवता येत नाही, मग आपण पलीकडच्या तीरावर बसलेल्या व्यक्तीकडून तो पुतळा बनवून घेऊया। तेव्हा लहान लहान मुले ही गोरक्षनाथांजवळ आली आणि त्यांना म्हणाली, आम्हाला या मातीपासून एक माणूस बनवून हवा आहे, माणूस म्हणजेच मातीचा पुतळा बनवून हवा आहे। तेव्हा गोरक्षनाथांनी त्या मातीच्या चिखलापासून एक पुतळा बनवला आणि काय आश्चर्य, आणि काय आश्चर्य, तो पुतळा हा बोलू लागला, चालू लागला, तो एक सजीव पुतळा झाला। हे पाहून ती छोटी छोटी मुले घाबरली आणि पळायला लागली। छोटी छोटी मुले घाबरून पळू लागली। तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितले, घाबरू नका, हे काही नाही, घाबरू नका, हा एक जिवंत माणूस तयार झालेला आहे आणि हेच ते गहिनीनाथ महाराज आहे। हेच गहिनीनाथ महाराज नंतर भ्रमंती करत त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी येऊन निवृत्तीनाथांना बोध दिलेला आहे आणि पुन्हा त्र्यंबकेश्वर येथून येऊन ते आता गहिनीनाथगड येथे येऊन समाधी घेतलेली आहे। अशा प्रकारे गहिनीनाथ महाराज यांचे जन्मविषयी थोडक्यात कथन। गहिनीनाथ गडावर गहिनीनाथ महाराजांची समाधी आहे आणि त्या समाधीची सेवा संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज ते आता करत आहेत। आणि प्रत्यक्ष नवनाथांनी त्यांना दर्शन हे दिलेले आहे। ज्यावेळी 9 गोसावी गहिनीनाथगड येथे आले, त्यावेळी ते विनमुख गेले। तेथील महिलांनी भिक्षा वाढली नाही, जेवण करून जा असे सांगितले आणि गोसावी हे विनमुख गेले, माघारी गेले। ही वार्ता अंतर्मनात भाऊंना समजलेली आहे आणि ते गडावर आले आणि तेथील महिलांना विचारले, गोसावी आले होते ना, कुठे गेले? तेव्हा महिलांना आश्चर्य वाटले आणि भाऊ तुम्हाला कसे कळले? तर अंतर्मन आहे, संत आहेत, संतांनी जाणलं होतं। महिलांनी सांगितलं, आम्ही भिक्षा दिली नाही म्हणून ते माघारी गेलेले आहेत। आम्ही त्यांना सांगितलं जेवण करून जा, परंतु ते नाही म्हटले आणि माघारी गेलेले आहेत।
हे उत्तर ऐकून भाऊंना अतिशय दुःख झाले आणि त्यांनी नाथांच्या समाधीवर मस्तक ठेवले आणि सांगितले, जोपर्यंत दर्शन देत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही आणि येथेच राहील, थांबेन, येथेच थांबेन. साक्षात नवनाथांनी भाऊंना दर्शन दिले आणि गहिनीनाथांची कृपा भाऊंवर झाली. असे हे थोर संत आहेत. हे संत आहेत, ते प्रत्यक्ष भगवंत आहेत. प्रत्यक्ष भगवंताचा अंश संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्यामध्ये आहे. संत जे बोलतात ते सत्य होत असते. असेच सत्य घटना ही ज्यावेळी भाऊ बोलत असत त्यावेळी होत असे, कारण त्यांना वाचा सिद्धी प्राप्त होती. जे बोलतील ते खरे होईल आणि ते जवळच्या माणसांवर नेहमी रागवत असत. का तर त्यांचे हित व्हावे हीच भावना भाऊंमध्ये होती आणि ती भावना भाऊंमध्ये असल्यामुळे ते फक्त जवळच्याच माणसांना रागे भरत असत, तेही थोड्या काळापुरते. लगेचच उलगडा झाल्यानंतर भाऊ प्रेमळ मनाने सर्वांना माफ करत असत. असे संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज आहेत आणि त्यांच्या विषयीच्या काही कथा आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. ज्यावेळी संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे राक्षस भुवन येथे आलेले आहेत, तेथे शनिदैवत आहे आणि शनिदैवताचे दर्शन घेण्यासाठी गंगा तीरी म्हणजेच गोदावरीच्या तीरी संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज आलेले आहेत. 1944 सालची ही गोष्ट आहे आणि ते एका वारकऱ्याच्या घरी विश्रांती घेत होते, म्हणजेच मुक्कामासाठी थांबले होते. रात्रीची वेळ होती आणि संत श्रेष्ठ वामनभाऊ हे झोपलेले होते. तोच त्यांना एक स्वप्न पडले आणि स्वप्नात त्यांचे गुरुवर्य बंकट स्वामीजी हे आले आणि त्यांना बोलावले, त्यांच्याकडे बोलावले. अतिशय झोपेमध्ये असलेले वामनभाऊ महाराज ते उठून बसले आणि त्यांनी पुन्हा आठवले की स्वप्न काय पडले. त्यावेळी त्यांना स्वप्नातील घडलेले आठवले की बंकट स्वामीजींनी आपल्याला बोलावले आहे. बरोबर एक जोडीदार होता. तेव्हा अजिबातही वेळ न घालवता संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज आपल्या साथीदाराला जोडीदाराला म्हणालेले आहेत की आपल्याला नेकनूर या गावी जायचे आहे, कारण गुरुवर्य बंकट स्वामीजी यांचे गाव नेकनूर आणि तेथे आता यावेळी का जायचे, तर तू चल, नंतर तुला मी सर्व काही सांगतो. रात्रीची वेळ होती. तेव्हा त्यांनी घोडा काढला आणि घोड्यावर बसलेले आहेत आणि नेकनूर या गावी गुरुवर्य बंकट स्वामीजी यांच्याकडे गेलेले आहेत. तेथे जाऊन पाहतात तो शेवटच्या अवस्थेमध्ये गुरुवर्य बंकट स्वामीजी आहेत आणि संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांची ओढ गुरूंना आहे, आपल्या शिष्याची ओढ आहे आणि म्हणूनच बंकट स्वामीजींनी स्वप्नात दृष्टांत दिला की माझी भेट घेण्यासाठी ये, माझी शेवटची भेट तू घे, असं आपल्या शिष्याला संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांना गुरुवर्य बंकट स्वामीजी यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा गुरु शिष्याची भेट झालेली आहे आणि गुरु शिष्य यांची भेट झाल्यानंतर काही वेळातच म्हणजेच 9 मे 1944 या दिवशी गुरु बंकट स्वामीजी यांचं देहावसान झालेलं आहे. गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगत आहेत, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. शेवटची भेट घेण्यासाठी गुरुचरणी शिष्य आलेले आहेत आणि
गुरु शिष्याची भेट झालेली आहे, त्यांची कृपा ही लाभलेली आहे. गुरुविन न लगे कल्याण, शिष्य तयाचा चिधन्य. पहा, गुरु हे शिष्याचं नेहमी हित साधत असतात आणि शेवटची भेट घेण्यासाठी त्यांनी आपल्या शिष्याला बोलावलेले आहे. स्वप्नात दृष्टांत दिलेला आहे. ज्याला गुरुकृपा लाभलेली आहे तो शिष्य कधीही संपन्न असतो, तो कधीही मुक्त होतो. गुरुविन न लगे कल्याण, शिष्य तयाचाची धन्य. ज्यासी गुरुकृपा संपन्न, तो मुक्त झाला. ज्ञानेश्वरीत माऊलींनी आपल्याला हे सांगितलेले आहे. गुरुचरणी शिष्य भक्त, त्याची कृपा लाभे मुक्त. बंकट स्वामीजी आणि संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांची शेवटची भेट झालेली आहे. भाऊंना वरदान मिळालेले आहे, गुरुचे आशीर्वाद मिळालेले आहेत आणि भाऊंना हे शेवटचे आशीर्वाद श्री गुरु बंकट स्वामीजी यांनी दिलेले आहे. अशी ही गुरु शिष्याची एक जोडी आहे आणि हे शिष्य संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज आहे, जे फक्त समाजाच्या उद्धारासाठी झटत आहे. समाजातील अज्ञान, अनिष्ट रूढी परंपरा हे घालवण्यासाठी, अंधश्रद्धांचा नायनाट करण्यासाठी, तसेच व्यसनमुक्ती करण्यासाठी भाऊंनी आपले जीवन वेचलेले आहे. समाजाचा उद्धार करायचा आहे, समाजाला मार्गदर्शन करायचं आहे, समाजाला उद्बोधन करायचं आहे, हेच ध्येय आहे आणि ते त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे गुरु शिष्याची शेवटची भेट झालेली आहे. असाच एक वेळचा प्रसंग आहे. एक गाव आहे आणि तेथे एक सज्जन माणूस आहे. सज्जन माणूस आहे, सर्व लोकांची सेवा करत आहे आणि त्या कारणाने, सगळ्यांच्या उपयोगी पडत असल्या कारणाने तो 3 पंचवार्षिक योजनेला 15 वर्षापासून त्या गावचा सरपंच आहे. सज्जन आहे, सर्वांना मदत करत आहे, परोपकार करत आहे, परंतु पदरी हे दुःख आहे की त्याला मूलबाळ नाही. ज्यावेळी संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज त्या गावी जातात, त्यावेळी त्या व्यक्तीच्या घरी जातात आणि त्याचे दुःख हे भाऊंना समजते. भाऊ हे समजून घेतात. त्या व्यक्तीची जी पत्नी आहे तिचा भाऊ म्हणजेच व्यक्तीचा मेहुणा हा MBBS डॉक्टर आहे आणि सर्व प्रकारचे औषध उपचार झालेले आहेत, परंतु कशाचाही परिणाम झालेला नाही आणि 14 वर्षापासून संतान प्राप्ती नाही, याचे त्या व्यक्तीला दुःख आहे. त्यावेळी भाऊ त्या सज्जन माणसाला आशीर्वाद देतात आणि त्याला 1 वर्षानंतर पुत्र प्राप्ती होते, संतान प्राप्ती होते. म्हणजेच जो सर्वांची सेवा करतो, संतांची सेवा करतो, सज्जनांची सेवा करतो, त्याचे संकट दूर होत असते आणि तो माणूस जे मागेल ते मिळत असते. आपल्याला भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, अनन्या चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. परमेश्वर भगवंत परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे की जे भक्त माझी सेवा करतात, माझी भक्ती करतात, माझ्यावर प्रेम करतात, त्यांना मी जे हवे आहे ते देत असतो, ते जे मागतात ते मी देत असतो, असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आणि त्याचप्रमाणे संत हे सुद्धा भक्तांना जे हवे आहे ते देत असतात, भक्त जे मागतील ते देत असतात. फक्त भक्त हा तितकी भक्ती करणारा हवा आणि नामस्मरण करणारा हवा. नेहमी हरिपाठ म्हणा, नामस्मरण करा, भजन कीर्तन प्रवचन ऐका, श्रवण मनन चिंतन करा. हे
संतांचं सांगणं आहे तेच सांगणं संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचं आहे. आणि त्याप्रमाणे जर ऐकलं तर संत हे भक्तांना जे हवं आहे ते देत असतात. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी आपल्याला असं सांगितलं आहे, संत चरणी श्रद्धा ठेवली तो निश्चय होई फळवली, भक्ती भावे मागितली संतती संपत्ती. पहा, ज्यावेळी आपण संतांवर विश्वास ठेवतो, त्यांची सेवा करतो आणि त्यांना जे हवे आहे ते मागतो, त्यावेळी संत आपल्याला देत असतात, संततीही देतात आणि संपत्तीही देतात, असं ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये माऊली आपल्याला सांगत आहे. संतवाणीमध्ये संत आपल्याला सांगतात, संत चरणी ठेवावी आस, संत चरणी ठेवावी आस, संतती संपत्ती होती खास, संतती संपत्ती होती खास. ज्यासी संतांचा आश्रय मिळे, ज्यासी संतांचा आश्रय मिळे, त्यांचे जीवन आनंदाने फुले, त्यांचे जीवन आनंदाने फुले. म्हणजे पहा, आपण जर संतांच्या सेवेचा लाभ घेतला, त्यांच्या चरणावरती जर आपला माथा टेकवला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांची भक्ती केली, त्यांना प्रेम दिले, तर संतती आणि संपत्ती आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळत असतं. आणि ज्याला संत आश्रय देतात त्याचं जीवन हे आनंदाने फुलत असतं, आनंदाने त्याला फळं येत असतात, असं या संतवाणीमध्ये सांगितलेलं आहे. संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज आणि संत श्रेष्ठ भगवान बाबा ही राम लक्ष्मणाची जोडी आहे असं आपल्याला ज्ञात आहे. आणि संत भगवान बाबा हे भाऊंपेक्षा लहान आहे. भगवान बाबांनी धौम्यगडावर भगवान गड स्थापन केलेला आहे आणि एक वेळ ते गैनीनाथ गडावर गेले, त्यावेळी भाऊंना म्हणाले, भाऊ तुम्ही गड बांधा. वामनभाऊ महाराज संत भगवान बाबांना म्हणतात, आता या वयात माझ्याच्याने होणार नाही आणि मला नकोही, कारण प्रश्न पैशांचा आहे, इतका पैसा कुठून आणणार, त्यामुळे आता मला उतार वयात हे काम नको आहे. आता सध्या जे काम आहे ते पुरेसे आहे. नाथांपुढे 60 पत्रे आहेत, काही बांधकाम केलेले आहे आणि भक्तांसाठी ते पुरेसे आहे, असं वामनभाऊ महाराज संत भगवान बाबा यांना सांगत आहेत. परंतु संत श्रेष्ठ भगवान बाबा हे वामनभाऊंना सांगतात की नाही भाऊ, तुम्ही मोठे आहात, मी तुमच्यापेक्षा लहान आहे आणि मी गड स्थापन केलेला आहे, मग तुम्ही ही गड बांधायचा आहे आणि त्यासाठी आपण आता गडाची आखणी करूया. तुम्हाला ही गड हवा कारण तुम्ही मोठे आहात. मग स्वतः संत भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराज हे स्वतःचे फेटे घेतात आणि त्या फेट्यांनी गडाची आखणी करतात, मोजमाप करतात, आराखडा तयार करतात. कारण संत भगवान बाबा यांच्या पदरी अनुभव आहे आणि वास्तुशास्त्राचं त्यांना ज्ञानही आहे, त्यामुळे स्वतः भगवान बाबा गडाची आखणी करत आहेत आणि आराखडा करत आहेत. त्यावेळी भगवान गडापेक्षा 5 हात मोठा गड धरलेला आहे. वामनभाऊ महाराज भगवान बाबांना म्हणतात, भगवान अरे माझा गड मोठा धरू नकोस, माझ्याच्याने झेपावणार नाही. त्यावेळी संत भगवान बाबा हे भाऊंना म्हणतात, भाऊ तुम्ही मोठे आहात ना, मग तुमचा गड तोही माझ्या गडापेक्षा म्हणजेच भगवान गडापेक्षा मोठा हवा आणि म्हणून तो मी मोठा धरलेला आहे. आणि आता गडाचा आराखडा 2 संतांनी, संत भगवान बाबा आणि संत वामनभाऊ महाराजांनी तयार केलेला आहे, गडाची आखणी केलेली आहे आणि नंतर ते आळंदिया
ठिकाणी माऊलींच्या दर्शनासाठी गेलेले आहेत। अशा प्रकारे गडाची त्यांनी आखणी केलेली आहे, मोजमाप केलेला आहे। गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला उपदेश करताना सांगत आहेत, श्रेयान् स्वधर्मो विगुणाः परधर्मा स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह। धर्म आणि मार्ग हे दोन्हीही श्रेष्ठ आहेत। दोष हा सुद्धा काही ठिकाणी श्रेष्ठ असतो। दुसऱ्याचा विचार करायचा, दुसऱ्याचं चांगलं करायचं, हा मार्ग उत्तम असतो। आणि माझा गड लहान असू द्या, तुमचा गड मोठा धरायचा, कारण मी वयाने लहान आहे, तुमचा गड मोठा हवा, असं संत भगवान बाबा यांचं म्हणणं आहे। माझ्याच्याने हे काम पेलवणार नाही, रेटणार नाही, उतार वयात मला हे झेपणार नाही, असं वारंवार वामनभाऊ महाराज भगवान बाबांना सांगत आहेत। परंतु भगवान बाबा भाऊंना सांगत आहेत की नाही, मी जे गवंडी आणलेले आहेत, पुण्याहून आणले आहेत, ते पाठवून देतो आणि गडाला कशाचीही कमी पडणार नाही। भाऊ, तुम्हीच म्हणतात ना भगवान तू लक्ष्मीपुत्र आहेस म्हणून, मग काळजी करू नका, मी सर्व व्यवस्था करीन आणि आपण हा गड उभारूया, असं संत श्रेष्ठ भगवान बाबा हे भाऊंना म्हणत आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे, जे जे उत्तम ते ते करुणी दीन लोक उद्धरावे, संत सज्जन तयासी घडती सुख संपत्तीचे निधान। 18व्या अध्यायात 1345 क्रमांकाची ही ओवी आहे। संत हे घडवत असतात आणि सुख संपत्ती कमवत असतात, सुख हे जनतेला देत असतात, असं या ओवीमध्ये सांगितलेलं आहे। संत करीती साधू संग तिथे लोटती भक्त जंग, गहिनीनाथ गड मोठा झाला, संतांची कृपा तयासी लाभला, भगवंताच्या लीला गुड संग संगतीचा गोडवा ठसट, गहिनीनाथ गड वंद्य झाला, संत विचारांनी तो तेजाळला। अशा प्रकारे श्री क्षेत्र भगवान गडापेक्षा श्री क्षेत्र गहिनीनाथ गड हा मोठा धरलेला आहे, आखणी झालेली आहे, गडाचे बांधकाम चालू झालेले आहे आणि गडाचे बांधकाम चालू झाल्यानंतर सर्व लोक श्रमदानाने, भाऊंच्या धाकानेही आणि स्वतः कष्ट घेऊन गडाची उभारणी करण्यासाठी मदत करत आहेत, हातभार लावत आहेत, सहकार्य करत आहेत। अशा प्रकारे आता गड बांधण्याचे काम चालू झालेले आहे। असाच एक वेळचा प्रसंग आहे आणि त्यावेळी एका गावामध्ये संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे गेलेले आहेत। संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांनी एका व्यक्तीची आठवण काढली आणि त्या व्यक्तीला बोलावलेले आहे। सर्व भजनी आणि ओळखीच्या व्यक्तींना त्या व्यक्तीविषयी विचारत आहेत आणि निरोप पाठवलेला आहे। त्यावेळी निरोप मिळूनही बोलावलेली व्यक्ती काही आली नाही, कारण शेतात पिकाला पाणी देण्याचे काम चालू होते। पूर्वी मोठ हाकावी लागत असे आणि शेताला पाणी देणे गरजेचे होते, म्हणून वारंवार बोलावणे केले तरी ती व्यक्ती काही आली नाही। मग एक वेळा निरोप दिला, 2 वेळा निरोप दिला, 3 वेळा निरोप दिला, परंतु त्या व्यक्तीचे आपले मोठेने पाणी देण्याचे काम चालूच होते। तेव्हा बाकीचे लोक म्हणू लागले, काय येईना, त्याला काय झाले? भाऊ म्हणतात, त्याची मोठ ज्यावेळेस विहिरीत पडेल त्यावेळेस तो येईलच इकडे, मग पहा शिमग्याच्या वेळी तुम्ही जे करता ते करत मोठ्याने ओरडत येईल, असं भाऊ म्हणत आहे। आणि काय आश्चर्य, थोड्याच वेळात मोठेने शेताला पाणी देणारा तो माणूस, ती व्यक्ती ही ओरडत आणि बोंबलत येत आहे।
भाऊ भाऊ माझी मोठ विहिरीतच पडली, भाऊ भाऊ माझी मोठ विहिरीत पडली. त्यावेळी तिथे जमलेले लोक हे हसू लागले आणि म्हटले, भाऊ म्हटलेच होते की ज्यावेळी त्याची मोठ विहिरीत पडेल त्यावेळीच तो बोंबा ठोकत आपल्याकडे येईल, तुम्ही अजिबात चिंता करू नका. हे ऐकल्यावर तो मनुष्यही हसू लागला आणि त्याने संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांचे पाय धरले आणि म्हणाला, भाऊ पाणी देणं थोडं गरजेचं होतं ना, म्हणून मी येत नव्हतो. मला यायचं होतं तुमच्याकडं, पण काय करावं, शेताची कामं पण करावीच लागतात ना. अशा प्रकारे भाऊ हे जरी रागवत असले तरी त्यांचे शब्द हे मवाळ होते आणि राग आलेला ते लगेच विसरत असत आणि लगेच क्षमाही करत असत. आणि भाऊ जास्त रागवत कोणावर, तर जे त्यांच्या जास्त जवळचे आहेत त्यांच्यावरच रागवत असत, इतर कुणावर भाऊ जास्त रागवत नसत. असाच एक वेळचा प्रसंग आहे. भाऊ असे सर्वांना बोलत आणि ज्यावेळी ते बोलत असत त्यावेळी सर्वांना कधी कधी रागही येत असे. मोठेचा हा प्रसंग काही जणांनी बराच अनुभवला होता आणि म्हणतात तसे, भाऊ तुम्ही म्हटल्याबरोबर मोठ कशी पडली हो. तेव्हा हसत भाऊ म्हणाले, भगवंत हे सुद्धा अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगतात ना, प्रमादा स्मृती विभ्रंशा स्मृती भ्रंशाद बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणच्छन्ति. ज्यावेळी असंयम अविचारामुळे स्मृतिभ्रंश होतो, स्मृतिभ्रंशाने बुद्धी नष्ट होते आणि शेवटी नाश होत असतो, तसंच ज्यावेळी त्याची मोठ ही विहिरीत पडली त्यावेळी तो येईल असं मी म्हणालो. म्हणजेच गोड बोलून ऐकू येत नाही, 1 2 3 वेळा निरोप देऊनही त्याला कळले नाही. मग शेवटी काय, ज्यावेळी त्याच्यावर संकट आले म्हणजेच त्याची मोठी पडलेली आहे, कोठे पडली तर विहिरीत पडली. आता पर्याय काही उरला का, नाही. मग शेवटी तो कोणाकडे आला तर संतांना शरण आला, असं वामनभाऊ महाराज इतर लोकांना सांगत आहे. आपल्याला संत वचन विसरू नये, नाही तर संकट येई. बोलावले त्यासी नाही आला, परी दुःखाने मागे धावला, असं माऊली ज्ञानेश्वर ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायात 141व्या ओवीमध्ये सांगत आहे. म्हणजेच ज्या ज्या वेळी गोडीनं बोलवलं त्या त्यावेळी तो आला का, नाही ना. मग केव्हा आला, ज्यावेळी त्याच्यावर संकट आलं त्यावेळी पश्चाताप करत आणि आरडत आणि बोंबलत तो संताकडे आला. म्हणून ज्यावेळी संत बोलावतील त्यावेळी यावं, असं संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे मार्गदर्शन करत आहेत, समाजाला सांगत आहेत. अशीच एक वेळची गोष्ट आहे. गहिनीनाथगड या ठिकाणी नेहमी विश्रांतीसाठी आणि मुक्कामी वारकरी किंवा इतर व्यक्ती असत. दुष्काळ होता, खाण्यापिण्याला अन्न नव्हतं आणि भीषण परिस्थिती होती. त्यावेळी गहिनीनाथगड या ठिकाणी रात्रीच्या वेळी 2 चोर आलेले आहेत. सर्वजण झोपलेले आहेत आणि ते चोर ते शोधत काय आहेत, तर ते शोधत आहेत की आपल्याला खाण्यासाठी काही मिळेल का. हो, ते चोर आहेत आणि ते शोधत आहेत की खूप भूक लागली आहे आणि खाण्यासाठी काही हवे आहे. अचानक काहीतरी वाजतं आणि जाग येते. जी माणसं झोपलेली आहेत ती उठतात आणि चोर चोर म्हणून ओरडू लागतात. त्यावेळी ते 2 चोर घाबरून जातात. आता काय करायचे, पकडले जाणार या भीतीने ते स्तब्ध उभे राहतात. मग भाऊंना इतर लोक सांगतात, हे 2 चोर आहेत
आणि ते चोरी करण्यासाठी आपल्या गडावर आलेले आहेत. भाऊ त्यांच्याकडे पाहतात. परिस्थिती हलाखीची होती आणि भाऊ चोरांना म्हणतात, काय हवं आहे तुम्हाला? तुम्हाला जे हवं आहे ते मागा, मी देतो. चोरी का करता तुम्ही? भाऊ, 8 दिवस झाले आम्हाला पोटाला खायला अन्न नाही आणि कुटुंबातले सर्व मुले बाळे आणि पत्नी हे देखील उपाशीच आहे. काय करावं आम्ही? कितीही काम केलं तरी खाण्यासाठी अन्न नाही. काम करायचं आणि छोट्या मुलाबाळांना घालायचं. आम्हाला मात्र 2 वेळचं जेवण मिळतच नाही. आम्ही खूप भुकेलेलो आहोत, म्हणून आम्ही चोरी करण्यासाठी आलो आहोत. आम्हाला दुसरे काही नको, आम्हाला खाण्यासाठी काही हवे आहे, म्हणून आम्ही इथे आलो आहोत. अरे मग असं चोरून काय येत असतं कोणी? तुम्हाला खाण्यासाठी नाही ना? बसा रे इथे. भाऊ सेवेकरांना सूचना देतात की 2 ताटे मांडा आणि आपल्या पाहुण्यांना दोघांनाही पोटभर जेवू घाला. पहा, ते 2 चोर होते, परंतु भाऊंनी चोरांना पोटभर जेवू घातलेले आहे. आणि भाऊ म्हणतात, कसे जेवलात आता? हो भाऊ. नतमस्तक झाले, भाऊंचे दर्शन घेतले. भाऊ, खरंच आम्हाला खूप भूक लागली होती आणि त्यामुळेच चोरी करण्याचा वाईट विचार आमच्या मनात आला. आम्ही चोर नाहीत हो, पण काय करणार, पोटासाठी आलो होतो आणि आम्हाला धन नको होतं, संपत्ती नको होती, आम्हाला फक्त खायला हवं होतं, म्हणून आम्ही आलो होतो. हो, येथून पुढे खाण्याची सुद्धा चोरी करायची नाही. हो भाऊ, आता नाही करणार, खाण्याचीही चोरी करणार नाही. भाऊ, आमचं खूप चुकलं, झालं गेलं ते जाऊ द्या, पण तुम्ही आम्हाला पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालता का? हो, का नाही? अरे तुम्ही पण माणसेच आहात ना, तुम्ही पोटासाठी चोरी करण्यासाठी आला होतात ना, का नाही? मग भाऊंनी 2 तुळशीच्या माळा आणल्या आणि त्या 2 चोरांना बुक्का लावला. त्यांना पवित्र तुळशीच्या माळा घातल्या आणि सर्वांना बोलले, बोला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. साखर वाटली आणि त्या 2 चोरांना माळा घातल्या. भाऊ, येतो आम्ही, गावाकडे जातो. थांबा रे. अरे 4 पायल्या धान्य भरा, 2 गाठोडी भरा आणि या दोघांना द्या. हो, हे भाऊ आहेत, प्रेमळ आहेत, मायाळू आहेत आणि तुमची कुटुंब, तुमची मुलं बाळ उपाशी आहेत म्हणतात ना, आणि तुम्ही हे धान्य घेऊन जा, तुमच्या कुटुंबाला जेवू घाला आणि इथून पुढे पुन्हा चोरी करू नका. नाही भाऊ, आता तुम्ही माळ घातली ना, आम्ही कधीही चोरी करणार नाही. आम्ही कष्ट करू आणि नेहमी तुमची सेवा करू, असे त्या चोरांचे बोल आहेत. आणि ते चोर हे भाऊंची क्षमा मागत आहेत, त्यांचे दर्शन घेत आहेत आणि ते आता त्यांच्या गावी गेलेले आहेत. चोरी करीती रात्रीच्या वेळी, संत भेटले दारी वेळी, प्रश्न केला प्रेम भरोनी, काय हवे तुमच्या घरी. भुकेली माणसे पाहुणी तयांनी, प्रेमाने केली त्यांची चौकशी, आणून अन्न दिले त्यांना, संत कृपेचा गोड अनुभव आला. संत म्हणती दान हे द्यावे, उपाशी जीवास अन्न भरवावे, जीवन देणे संत सेवा, कृपा लाभे श्रीहरीची. धान्यही दिले चोरा बरोबर, सुधारावे हे जीवन थोर, संत संगती घडता त्यांना, सत्कार्याची लागली गोडी. वामन भाऊंचा झाला उपदेश, परोपकारी आपुला देश, आणि चोर झाले भक्त तयांचे, प्रेमरूप हे संत जीवन, प्रेमरूप हे संत जीवन. अशा प्रकारे त्या चोरांमध्ये परिवर्तन झालेले आहे आणि भाऊंनी अशी अनेक माणसे ज्यांचे विचार वाईट होते, जे दुराचाराने वागत होते, ते सन्मार्गाला आणलेले आहेत, त्यांना सदाचार शिकवलेला आहे. अशीच एक वेळची गोष्ट आहे. एक
एक गाव आहे आणि त्या गावामध्ये कीर्तन आहे म्हणून भाऊ गेलेले आहे. संध्याकाळी भाऊ जात असत आणि रात्रीच्या वेळी कीर्तन असे. पण त्याच गावात त्याच दिवशी दुपारी एक तमाशा म्हणजेच लोकनाट्य आलेलं आहे. हे पाहिलं. दत्तोबा तांबे यांचा तमाशा आहे. त्यावेळी भाऊंची महती ही सर्वांच्या कानी होती. त्यावेळी दत्तोबा तांबे हे भाऊंना म्हणतात की भाऊ, तुमचं कीर्तन होऊ द्या गावात, मी काय करतो, पुढच्या गावामध्ये जातो. भाऊ संत आहेत आणि ते दत्तोबा तांबे यांना म्हणत आहेत, नाही रे, अरे तुझा लवाजमा मोठा आहे, तुझी तयारी झाली असेल आणि तुझा खर्चही जास्त आहे. जर मी कीर्तन करू लागलो आणि तुला पुढच्या गावात जायचं झालं तर तुझा वेळही वाया जाईल आणि झालेला खर्च तोही उगीचच वाया जाईल. मग असे करतो, मीच आता पुढच्या गावात जातो आणि कीर्तन करतो, तू इथेच थांब आणि तू तुझा कार्यक्रम कर. असे हे संत आहेत. त्या रात्री दत्तोबा तांबे यांनी त्या गावामध्ये तमाशा म्हणजे लोकनाट्य सादर केलेलं आहे आणि संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे पुढच्या गावात गेलेले आहेत आणि पुढच्या गावात जाऊन त्यांनी कीर्तन केलेलं आहे. दत्तोबा तांबे यांनी आपली कला सादर केली, परंतु त्यांच्या मनात ही रुखरुख आहे की संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज आपल्यासाठी पुढच्या गावात गेलेले आहेत. ते सकाळी पुन्हा दुसऱ्या गावी गेलेले आहेत जिथे वामनभाऊ महाराज यांचे कीर्तन होते. आपला कार्यक्रम गावात झाला. जी वर्गणी मिळाली, जी देणगी मिळाली, ती सर्व घेऊन वामनभाऊ यांच्या चरणी अर्पण केलेली आहे. आणि भाऊ, तुमच्यामुळे आज माझी कला त्या गावात सादर झालेली आहे. ही वर्गणी, ही देणगी गोळा झालेली आहे. भाऊ, ही तुमच्या चरणी, मला यातील काही नको. तसे नाही रे दत्तोबा, भाऊ म्हणतात, तसे नाही रे दत्तोबा, ते तुझ्या कलेचे पैसे आहेत आणि हे माझ्या चरणी देऊ नकोस. तुझ्या फडामध्ये अनेक माणसे आहेत आणि तुझा खर्चही खूप आहे. तेव्हा तू फक्त माझ्यासाठी करायचे असेल तर एकच कर. भाऊ, आज्ञा द्या, काय करू? तू तुझ्या लोकनाट्यात समाजाचे प्रबोधन कर आणि त्या लोकनाट्यातून समाजाला प्रबोधन कर, मार्ग दाखव आणि चांगलं जगायचं शिकव. त्यांचं उद्बोधन कर. होय भाऊ, तुम्ही म्हणता तसे. दत्तोबा तांबे यांनी भाऊंचे दर्शन घेतलेले आहे आणि देणगीतील काही रुपये भाऊंना दिलेले आहेत. भाऊ, एवढे तरी ठेवा या गरीबाचे. अरे असं म्हणू नकोस. नाही, तुझे भले होईल, तुझे चांगले होईल. पहा, पुढे दत्तोबा तांबे यांच्या लोकनाट्याने, तमाशाने महाराष्ट्रात नाव गाजवलेलं आहे आणि भाऊंचा जो शब्द आहे, समाजाचा उद्धार तुझ्या लोकनाट्यातून कर, हे दत्तोबा तांबे यांनी लक्षात ठेवलेलं आहे. ते आपल्या लोकनाट्यात, आपल्या तमाशात समाजासाठी प्रबोधन करत आहेत, मार्गदर्शन करत आहेत आणि समाजाचं उद्बोधन करत आहेत. असं संतांचं जीवन आहे. असे संत आहेत आणि ते सर्वांना शिकवत आहेत. जिथं अधर्म असतो तिथं सुद्धा धर्म जात आहे आणि जिथं अज्ञान आहे तिथं सुद्धा ज्ञान जात आहे. दुर्जन आहे तेथे सुद्धा सज्जन जात आहे आणि त्यांना चांगला मार्ग दाखवत आहे. सत्संगती जो राहे तयास लाभे चांगला मार्ग, परमार्थी जो होई तयाचा उद्धार भवसागर. आपण जर संतांची संगती केली, संतांचे विचार अंमलात आणले तर आपल्याला नेहमी सुकर मार्ग सापडतो, चांगला मार्ग सापडतो आणि आपण परमार्थ केला तर आपलं नेहमी चांगलं होतं. हा भवसागर तारण्यासाठी आपल्याला संतांची मदत होत असते असं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे तमाशातील कलाकारांना सुद्धा भाऊंनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनाही तुम्ही समाजासाठी प्रबोधन करा असं सांगितलेलं आहे. समाजाचा उद्धार करायचा, त्यांना ज्ञान द्यायचं, सर्वांना
कष्टकरी आणि शेतकरी लोकांना शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं हे भाऊंचं तत्व होतं. शिक्षणाशिवाय विकास होणार नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते कष्टकरी शेतकरी जनतेला मिळायला हवं अशी तळमळ संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांची होती. ते अनेक तरुणांना वारकरी शिक्षण संस्थेत आळंदी येथे शिक्षणासाठी पाठवत असत आणि नेहमी तरुणांना शिक्षण मिळावं हा ध्यास भाऊंचा असे. अशा प्रकारे शिक्षण हे किती महत्वाचं आहे हे भाऊंनी जाणलेलं आहे आणि त्याप्रमाणे भाऊ हे मार्गदर्शन करत आहेत, तरुणांना शिकवण देत आहेत, त्यांना व्यसनमुक्तीपासून दूर करत आहेत. मद्यपान करू नका, मांसाहार करू नका हे सांगणे आणि शिकवण्याचं काम प्रत्येक कीर्तनात आणि गावोगावी चालू आहे. अशा प्रकारे ते उद्बोधन करत आहेत. अशीच एक वेळची गोष्ट आहे. काही माणसे गडावर आले होते आणि समोर एक आंब्याचं झाड होतं. उन्हाळ्याचे दिवस होते, त्याला कैऱ्या लागलेल्या होत्या आणि सर्वजण जेवण करण्यासाठी बसले होते. तेव्हा भाऊ म्हणतात की अरे आंब्याच्या 4-2 कैऱ्या आणा बरं, जेवताना आपण खाऊयात. तेव्हा एक सेवेकरी अनुयायी भक्त भाऊंना म्हणतो, भाऊ कशाला त्या कैऱ्या खायच्या, उगीचच दुखणे येईल आणि खोकला येईल, किती आंबट कैऱ्या आहेत त्या, नको आपल्याला त्या. तेव्हा भाऊ म्हणतात अरे आण तू 4-5 कैऱ्या, आपण खाऊन बघूयात. आणि त्या कैऱ्या भक्त घेऊन येत आहेत. कैऱ्या घेऊन त्या चिरल्यानंतर जेवताना ताटात मांडलेल्या आहेत आणि कैरी खाऊन पाहिली तर ती आंबट असणारी कैरी ती गोड झालेली आहे. ती गोड झालेली आहे कारण ते बोल आहेत भाऊंचे. त्या कैरीला सुद्धा गोड व्हावं लागलेलं आहे. ती आंबट आहे हे सर्वांना ज्ञात आहे, परंतु त्या कैऱ्या देखील गोड झालेल्या आहेत. त्या आंब्याचं सर्व फळ जे आंबट होतं ते आता गोड झालेलं आहे. हे भाऊंचे बोल आहेत, ही त्यांची वाचा आहे. भक्तीची शक्ती अद्भुत खरी, हरीचे नाम गीता संत जन, जीवन होते अमृतवत. म्हणजेच त्या कैरीला सुद्धा आंबट होती ती आता गोड व्हावं लागलेलं आहे, कारण ती सुद्धा संतांच्या सहवासात आलेली आहे. तेव्हा भाऊ सर्वांना म्हणतात की तुम्ही काय करा, तुम्ही भजन करा, हरिनाम घ्या, हरिपाठ करा आणि कीर्तन प्रवचन श्रवण करा, मनन आणि चिंतन करा. नेहमी देवाचं नामस्मरण करा. म्हणजे जरी तुम्ही वाईट असाल, दुराचारी असाल तरी तुमचा चांगला माणूस तयार होईल. जशी ती आंबट कैरी होती, परंतु संतांच्या सहवासात आल्यामुळे ती सुद्धा गोड झाली. त्याप्रमाणे जरी दोष असले तरी ते दोष निघून जातील आणि तुम्ही गुणवान व्हाल. हे भाऊंचे सर्वांना सांगणे आहे आणि ते तळमळीचे सांगणे आहे. अशा प्रकारे भाऊ वारंवार मार्गदर्शन करत आहे. कोणतीही घटना असू द्या त्यातून भाऊ हे सर्वांना उद्बोधन करत आहे. अशीच आंब्याची दुसरी एक कथा आहे. आणि एक वेळ भाऊ टांग्यातून चाललेले होते. त्यावेळी तो जो टांगे चालवणारा गाडीवान होता त्याला पाड खाण्याची इच्छा झाली. उन्हाळ्याचे दिवस होते आणि जवळच रस्त्याने एक आंबा उतरत होते, म्हणजे त्याच्या कैऱ्या काढून घेत होते. तिथे आंबे उतरणारी माणसे आणि त्या झाडाचा मालक देखील होते. आणि तेव्हा टांगेवाला भाऊंना म्हणतो की मला पाड खावेसे वाटले आहे, मी जाऊन 2-4 पाड घेऊन येतो. त्याने टांगा थांबवला आणि आंब्याच्या झाडाखाली गेलेला आहे. परंतु मालकाचा स्वभाव थोडासा वाईट आहे किंवा कोणाला काही द्यायचे नाही असा स्वभाव आहे.
टांगेवाला जाऊन पाडासाठी मागणी करत आहे, परंतु मालक म्हणतो आम्ही काढलेले पाड तुला देणार नाही. ज्यावेळी आपोआप पडेल त्यावेळी तो पाड घे आणि नंतर ने. अहो मला एवढा वेळ नाही. वामनभाऊ महाराज आहेत आणि आम्हाला पुढच्या गावी जायचे आहे. कोण वामनभाऊ महाराज मला माहित नाही, आणि तुला हवे असतील तर थांबून ने, नसतील वेळ नसेल तर निघून जा. आम्ही पाडलेले किंवा उतरवलेले पाड तुला देणार नाही, असं मालकाचं निक्षून सांगणं होतं. त्यावेळी टांगेवाला हा वेळ कमी असल्यामुळे तेथून निघून आलेला आहे. भाऊंनी विचारलं, का रे आणलेस का रे पाड? नाही भाऊ. का नाही आणले? तेव्हा झालेली हकीकत टांगेवाल्याने भाऊंना सांगितलं आणि भाऊ म्हणतात तसे, अरे बरे नाही सांडले पाड. काय झाले भाऊ? अरे ते पाड ज्यावेळी झाडावरून खाली येतील ना, त्यावेळी ते खाण्यायोग्य राहणार नाहीत. त्यात किडे आणि अळया होतील. हे भाऊंचे बोल आहे. आणि काय आश्चर्य, त्या माणसांच्या हातात जे पाड होते, ज्या कैऱ्या होत्या, त्यांमध्ये अळया दिसू लागल्या, त्यांच्यामध्ये बारीक किडे दिसू लागले. अजूनही तो आंबा ज्यावेळी झाडावरून कैरी खाली येते त्यावेळी तिच्यात अळ्या पडतात आणि हे सर्व सुख आहे हे सर्वांना माहीत आहे. अशा घटना ह्या होत असतात. म्हणजेच जो संतांना नाही म्हणतो त्याचे काय होते. ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे, संत चरणी जो शरण, तयाचे दुःख निवारण, सांभाळी भक्तांसी हरी, तयाची आत्मा जो मर्जी बरी. संतांची इच्छा आहे तो संतांची इच्छा जो पूर्ण करतो, संतांना जो शरण जातो त्याचे दुःख शरण दूर करीत असतो. परंतु जो संतांचे बोल ऐकत नाही त्यांना मात्र संत मदत करत नाहीत, असंच माऊलींना सांगायचं आहे. संतांची इच्छा ही परमेश्वराचीच इच्छा असते आणि ती वाणी सुद्धा भगवंत परमात्म्याचीच असते, असं माऊली सांगत आहेत. संतांची इच्छा म्हणजेच साक्षात परमेश्वराची इच्छा आहे, त्यांची वाणी आहे आणि जे मागितले ते त्यांना मिळावे लागते. जे मिळत नाही ते भक्तांचे जे आहे ते परमेश्वरालाही मिळत नाही आणि त्यामुळे परमेश्वर सुद्धा त्यापासून वंचित राहत असतो आणि म्हणून सर्वांना दुःखच होते, असं माऊलींना सांगायचं आहे. संतांची इच्छा भगवंताची इच्छा, त्यांची वाणी साक्षात सत्य, मागितले ते मिळतेच तयांना, भक्तांसाठी करी कृपा नारायण. म्हणजे जो भक्त आहे त्यांच्यावर कृपा हा साक्षात भगवंत करत आहे आणि त्याला हवं ते देत आहे. अशा प्रकारे जर संतांना मिळालं नाही तर ते तिथून पुढे कोणाच्याही योग्यतेचे राहत नाही, ते कोणीही खाऊ शकत नाही. म्हणून संतांची जी इच्छा आहे ती फक्त भगवंत पूर्ण करत असतो. अशा प्रकारच्या अनेक घटना आहेत आणि ह्या घटना सर्व लोकांना ज्ञात अशा आहेत. अशीच एक घटना आहे. शेती आहे आणि ती शेती ही संस्थान करत आहे. गैनीनाथ गड या संस्थानला 103 एकर 39 गुंठे एवढी शेती आहे, परंतु त्यातील 25 एकर शेती भाऊंनी ही मुस्लिमांना दिलेली आहे. कारण पूर्वी हे लोक सर्व शेती करून खात होते आणि आता त्यांना उपजीविकेचे साधन नाही, म्हणून ती 25 एकर शेती त्यांना दान म्हणून दिलेली आहे. तुम्ही पशुहत्या करू नका आणि तुम्ही कष्ट करा, खा, म्हणून 25 एकर शेती त्यांना दिलेली आहे. उर्वरित जमीन ही संस्थानची आहे आणि ते करत आहेत. पेरणीचे दिवस आहेत, आषाढ महिना आहे आणि एका मारवाड्याकडून भुईमुगाचे बी विकत आणलेले आहे. परंतु पाऊस वेळेवर पडलेला नाही. आषाढी वारीचा टाइम झालेला आहे आणि बी तसेच राहिले.
पेरलेच नाही, पेरणीचा हंगाम निघून गेलेला आहे आणि वारीसाठी, दिंडीसाठी सर्व वारकरी आणि भाऊ पंढरपूर येथे गेलेले आहेत. मग ज्यावेळी वारी पूर्ण झाली आणि पुन्हा गडावर आले त्यावेळी ते बी तसेच होते. आता हा पेरणीचा टाइमच नाही, पेरणीची वेळ तर निघून गेली आहे, मग काय करायचे? हे बी याला पैसे दिलेले आहेत, मग हे मारवाड्याला आपण परत मागे नेऊन देऊ असं भाऊंना वाटलं. म्हणून ते बी घेऊन मारवाड्याकडे गेलेले आहेत. हे बी परत माघारी घ्या, आम्ही वारीला गेलो, पाऊस वेळेवर पडला नाही आणि म्हणून हे पेरले नाही, तसेच राहिले, आता याचा उपयोग काय, तेव्हा तुम्ही हे मागे घ्या अशी विनंती भाऊंनी त्या मारवाड्याला केलेली आहे. परंतु मारवाडी म्हटला, मी हे बी घेऊन काय करू, मला याचा काय उपयोग आहे, हे आता माझ्याकडे असे शिल्लक राहील, मग मला नुकसान होईल, माझे नुकसान होईल. भाऊंना अद्वा बोलू लागला आणि मी ते पुन्हा माघारी घेणार नाही असं मारवाड्याने निक्षून सांगितलेले आहे. आता काय करायचे, भाऊंना प्रश्न पडला. पण भाऊ म्हणतात कसे की अरे तू अन्यायाने कमवू नकोस, तू अन्यायाने कमवू नकोस, त्याचा काही उपयोग होणार नाही. तू जे अन्यायाने कमवशील ते सर्व घुशी खातील. घुशी ह्या सर्व अन्न खातील जे तू साठवून ठेवलेलं आहे, जे अन्यायाने साठवलेलं आहे, कमवलेलं आहे, मिळवलेलं आहे, ते घुशींना खावं लागेल. हे भाऊंचे बोल आहे. आणि मग काय होते, त्या मारवाड्याच्या चिरेबंदी वाड्याला सगळीकडून घुशी लागतात. इतर लोकांची छोटी छोटी मातीची घरे शेजारी आसपास आहेत, तिथे एकही घुस नाही, परंतु या मारवाड्याच्या चिरेबंदी वाड्याला सगळीकडून घुशी लागलेल्या आहेत. कितीही औषध करा, कितीही बंदोबस्त करा, परंतु तो वाडा पोखरत आहेत, घुशी काही कमी होत नाही. हे असे का होत असेल? त्यावेळी त्या मारवाड्याच्या लक्षात येते की आपण भाऊंना अद्वा बोललो आणि त्यांनी मागे आणलेले बी आपण घेतले नाही. तेव्हा भाऊंनी आपल्याला सांगितले होते की जे अन्यायानं मिळवलं आहे ते घुशी खातील, हे त्या मारवाड्याच्या लक्षात आले. मग काय करावे? त्याने गैनीनाथ गड गाठला आणि भाऊंचे पाय धरले. भाऊ मला माफ करा, मी चुकलेलो आहे आणि आता माझा तो चिरेबंदी वाडा घुशींनी पोखरून काढला आहे, काहीतरी उपाय करा. मी तुमच्याशी असं वागायला नको होतो, मला कळलंच नाही, विनंती करीत आहे, पश्चाताप झालेला आहे. तेव्हा भाऊ म्हणाले, जातील घुशी. आणि त्याच दिवशी त्या घुशी निघून गेलेल्या आहेत. तिथे पुन्हा घुशी आल्या नाही. परंतु त्या मारवाड्याला मात्र त्या घुशींची भीती वाटत आहे, कारण त्या घुशींनी फक्त धान्यच खाल्लं नव्हतं, तर त्याच्या घरातल्या व्यक्तींच्या अंथरुणात देखील खेळत होत्या, म्हणून त्याला भीती वाटत आहे. आता काय करावे? भाऊ, मी आता तुमची भक्ती करीन, पण मला या गावात राहायचे नाही, मी आता दुसऱ्या गावात जात आहे. आणि मग मारवाडी तेथून दुसऱ्या गावात गेलेला आहे. त्यांनी त्या गावातून आता सोनई या ठिकाणी गेलेला आहे. भाऊंच्या आशीर्वादाने तिथे पुन्हा आपला व्यवसाय चालू केलेला आहे. आणि भाऊंनी सांगितलेलं आहे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे तेच करी. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे धन आपण प्राप्त करतो, मिळवतो, ते चांगल्या प्रकारे प्राप्त करा. त्याप्रमाणे आता तो मारवाडी चांगल्या विचाराने, सत्मार्गाने धन जमा करत आहे आणि नेहमी गैनीनाथ गड या ठिकाणी येऊन दर्शन घेत आहे, भाऊंची सेवा सुद्धा करत आहे. अशा प्रकारे आपल्याला भगवंत देखील भगवद्गीतेमध्ये सांगत आहेत, अन्यायेन विजया कर्तुम
संपदा न स्थिरा भवेत. अन्यायाने मिळवलेला विजय हा कधीही स्थिर राहत नाही. ती संपत्ती कधीही स्थिर राहत नाही. म्हणून अन्यायाने कोणाचंही घेऊ नका. जे उत्तम आहे, योग्य मार्ग आहे, तेच धन जमा करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आशा पाशशतेर्वध्या काम क्रोध परायणा यंते काम भोगार्थ अन्यायेन अर्थसंचयता. म्हणजेच आपण 100 बंधांनी जखडलेले लोभी आहोत आणि आपण अन्यायाने धनसंचय करत आहोत. म्हणून आपण अन्याय करू नका. आपण आपलं धन जोडताना उत्तम मार्गाने सद्विचाराने धनप्राप्ती करा आणि त्यासाठी दुराचाराने वागू नका. दुराचाराने आपण धन जोडू नका आणि व्यवहार करू नका. जो जे करील वर्म ते ते फेडी कर्म परी सुखाची कर्मी नये कदा. म्हणजेच आपण चांगलं कर्म करीत राहा आणि चांगल्या कर्माने आपण धनसंचय करा असं आपल्याला माऊली ज्ञानेश्वरांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी 3ऱ्या अध्यायात 329 क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच पहा, जे संतांचे बोल आहेत ते नेहमी खरे होत आहेत. वृक्षाचे पान सुद्धा हलत नाही का, तर ती सर्व परमेश्वराची सत्ता आहे. ज्यावेळी परमेश्वर हा सांगत आहे त्याच वेळी वृक्षाचे पान सुद्धा हलत आहेत आणि वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. अशा प्रकारे आपण ज्या सर्वांनी सांगितलेलं आहे की सर्वांनी संतांचा बोध घ्या आणि उद्बोधन करून संतांनी लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे वागा. अशा प्रकारे आपण संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या जीवनातील ह्या सत्य घटना आहेत आणि त्या अनुभवलेल्या आहेत आणि भगवंतांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की आपण जे करतो ते चांगल्या मार्गाने करा. तेच आपल्याला संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांनी सांगितलेलं आहे. संतांचे जे विचार आहेत ते संतांचे विचार आपण सांगितलेले आहेत आणि संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज यांनी आपल्या संतवाणीतून सुद्धा समाजाला हेच उद्बोधन केलेले आहे. म्हणून आपण सर्वांनी संतांचे स्मरण ठेवायचे आहे. त्यांचे जीवनचरित्र हे अभ्यासायचे आहे आणि त्यातून जे चांगले आहे त्याचा आपण बोध घ्यायचा आहे. संतांच्या मार्गाने जो चालेल त्याचे नेहमी हित होईल, त्याचे नेहमी कल्याणच होईल हे आपण या जीवनचरित्रातून शिकायचे आहे आणि संत संगती करायची आहे. भजन, कीर्तन, प्रवचन, श्रवण, चिंतन, मनन करायचे आहे. हरिनाम घ्यायचे आहे, नामस्मरण करायचे आहे. हरिपाठ नामस्मरण घ्या, तोच जीव सुखी होईल हे संतांचे म्हणणे आहे. आपण धर्माची पताका उंच उभारायची आहे, भागवत धर्माचा ध्वज फडकवायचा आहे आणि आपण सर्वांनी माणूस म्हणून जगायचे आहे. आपण माणसाशी माणसाप्रमाणे वागायचे आहे, माणुसकीने वागायचे आहे. हेच संतांचे विचार आहे. त्यामुळे आपण हे विचार अंमलात आणायचे आहेत. आपण सर्वांनी संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांना वंदन करायचे आहे आणि आपण आजची आपली प्रवचन सेवा इथे पूर्ण करत आहोत. सर्वांनी बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गैनीनाथ महाराज की जय. संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज की जय. संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय. आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. झालेली प्रवचन रूपी सेवा संतांच्या चरणी अर्पण करते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.